आज भारतात लाखो लोक मिडल क्लास जीवन जगतायत. रोज सकाळी उठून कामाला जाणं, महिन्याच्या शेवटी सॅलरीची वाट पाहणं, ईएमआय भरत राहणं आणि एक दिवस आपणही श्रीमंत होऊ अशी आशा ठेवणं. या गोष्टी बाहेरून सगळ्या व्यवस्थित दिसतात. स्टेबल जॉब, घर, गाडी, थोडीफार सेव्हिंग्ज. पण आतून एक प्रश्न मात्र कायम टोचत राहतो. इतकं सगळं करूनही आपण खऱ्या अर्थानं श्रीमंत का होत नाही? खर तर मंडळी, हा फक्त कमी पगाराचा किंवा जास्त खर्चाचा विषय नाही. हा एक माइंडसेट, सवयी आणि सिस्टीमचा खेळ आहे. लहानपणापासून आपल्याला सुरक्षित राहायला शिकवलं जातं, रिस्क टाळायला सांगितलं जातं आणि आयुष्यभर नोकरी करून स्टेबल राहणं हाच सक्सेस मानला जातो. पण हाच अप्रोच आपल्याला एका मर्यादेपलीकडे जाऊच देत नाही. मिडल क्लास माणूस खूप मेहनत करतो, पण त्याची मेहनत वेल्थ मध्ये कन्वर्ट होत नाही. कारण तो पैसा कमावतो, पण त्याला योग्य पद्धतीने वाढवायला शिकत नाही. आणि इथूनच सुरू होतो तो मिडल क्लास लोकांचा स्ट्रगल, जिथं आयुष्यभर धावूनही फिनिश लाईन कधीच गाठता येत नाही. आज आपण अशाच मुद्द्यावर बोलणार आहोत की भारतातला मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का बरं होत नाही, त्यानं श्रीमंत होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. याच प्रश्नांची माहिती आणि उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. आपण सगळेच मिडल क्लास मधून आलो आहोत किंवा अजूनही त्याच लाईफस्टाईल मध्ये जगतोय. सकाळी उठून कामाला जाणं, महिन्याच्या शेवटी सॅलरी येण्याची वाट पाहणं, ईएमआय भरत राहणं, थोडीफार सेव्हिंग्स करणं आणि एक दिवस आपण पण सेटल होऊ असं स्वतःला सांगत राहणं. पण कधी शांत बसून विचार केलाय का की इतकं कष्ट करूनही मिडल क्लास माणूस खऱ्या अर्थानं श्रीमंत का होत नाहीये? हे फक्त पैशांचं गणित नाहीये, हा एक पूर्ण माइंडसेट, सिस्टीम आणि लाईफस्टाईलचा खेळ आहे. म्हणजे सुरुवात करूयात आपल्या लहानपणापासून. मिडल क्लास घरात जन्म घेतल्यापासूनच आपल्याला एक सेफ लाईफ शिकवली जाते. चांगलं शिक, चांगली नोकरी मिळव, स्थिर राहा, हेच आपल्या डोक्यात बसवलं जातं. रिस्क घेणं, बिझनेस करणं, फेल्युअर ऍक्सेप्ट करणं, हे सगळं आपल्याला कोणी शिकवतच नाही. कारण घरच्यांना आपल्या आयुष्याबद्दल सिक्युरिटी हवी असते. त्यांना भीती असते की रिस्क घेतली आणि फसलो तर काय. त्यामुळे आपण मोठं होईपर्यंत आपल्या मनात एक गोष्ट पक्की होते, रिस्क म्हणजे धोका. पण खरं बघायला गेलं तर जिथं रिस्क नाही तिथं मोठा पैसा नाही. श्रीमंत लोक रिस्क घेतात, मिडल क्लास लोक रिस्क टाळतात. हाच पहिला मोठा फरक आहे. आता यानंतर येतं ते म्हणजे एज्युकेशन सिस्टीम. आपल्याला स्कूल कॉलेज लाईफमध्ये पैसे कसे कमवायचे, इन्व्हेस्ट कसे करायचे, वेल्थ कशी बिल्डअप करायची, हे कुठं शिकवलं जात नाही. आपल्याला फक्त जॉबसाठी तयार केलं जातं. म्हणजेच आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करत राहतो. आपली अर्निंगची क्षमता लिमिटेड राहते. त्यात सॅलरी वाढली तर लाईफस्टाईल त्याहून जास्त वेगाने वाढायला लागते. इथेच एक मोठा ट्रॅप आहे, लाईफस्टाईल इन्फ्लेशन नावाचा. सॅलरी वाढली की आपण लगेच आपली बाईक अपग्रेड करतो, फोन बदलतो, रेंट वाढवतो, ब्रँडेड कपडे घेतो, बाहेरून बघायला लाईफ अपग्रेड झाल्यासारखी वाटते. पण खरं तर आपण जास्त खर्चाच्या जाळ्यात अडकतो. सेव्हिंग्ज वाढण्याऐवजी आपले एक्सपेन्सेस वाढायला लागतात. त्यासोबत सांगायचं झालं तर मिडल क्लास माणूस सेव्हिंग्ज करतो पण इन्व्हेस्टिंग करत नाही, किंवा चुकीच्या पद्धतीचं इन्व्हेस्टिंग करतो. सेव्हिंग्ज म्हणजे फक्त पैसा बाजूला ठेवणं, पण इन्व्हेस्टिंग म्हणजे त्या पैशाला कामाला लावणं. श्रीमंत लोक त्यांचा पैसा वाढवतात कारण ते पैसे कुठे आणि कसा कामाला लावायचा याचं गणित जाणून घेत असतात. पण मिडल क्लास लोक बँक एफडी, सेव्हिंग्ज अकाउंट किंवा थोड्या म्युच्युअल फंड्स पर्यंतच मर्यादित राहतात. त्यांच्या मनात असणारी रिस्कची भीती आणि नॉलेजची कमतरता यामुळे ते मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पासून लांब राहतात. आता ईएमआय कल्चर बद्दल बोलूया. आजकाल मिडल क्लास माणूस ईएमआय शिवाय जगूच शकत नाही असं झालंय. घर ईएमआय, कार ईएमआय, फोन ईएमआय, सगळ्याच वस्तूंचे हप्ते सुरू आहेत. दिसायला सगळं ओन आहे, पण खरं पाहिलं तर सगळं बँकचं आहे. ईएमआय म्हणजे फ्युचर इन्कम आधीच खर्च करून टाकणं. त्यामुळे वेल्थ बिल्डअप करण्यासाठी आपल्याला जे पैसे लागतात ते आधीच अडकलेले असतात. यात अजून एक सुंबडीत पण मोठा फॅक्टर आहे, समाजात काय दिसतं याचा. मिडल क्लास माणूस स्वतःसाठी कमी आणि सोसायटीसाठी जास्त जगतो. लोक काय म्हणतील हा प्रश्न त्यांच्यासाठी खूप हेवी असतो. लग्नात खर्च, सणावाराला खर्च, सोशल स्टेटस मेंटेन करण्यासाठी खर्च, हे सगळं अननेसेसरी प्रेशर क्रिएट करत असतो. पण ह्या समाजाला आपण इम्प्रेस करायला जातो आणि स्वतःच फायनान्शियल स्ट्रेसमध्ये जायला लागतो. म्हणजे तुम्हाला कधी जाणवलंय का की मिडल क्लास माणूस नेहमी बिझी असतो, पण त्याची प्रोग्रेस काही फारशी दिसत नाही, कारण तो टाइम फॉर मनी मॉडेलमध्ये अडकलेला असतो. तो जितक्या वेळ काम करेल तितकेच पैसे मिळतील. पण श्रीमंत लोक मनी फॉर मनी मॉडेल वापरतात. म्हणजेच काय, इन्व्हेस्टमेंट, बिझनेस ऍसेट्स,
या सगळ्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. मिडल क्लास लोकांना ऍसेट्स आणि लायबिलिटीज मधील फरक लवकर कळून येत नाही. घर घेतलं की आपण समजतो ऍसेट घेतलं, पण जर ते घर इन्कम जनरेट करत नसेल आणि फक्त EMI चालू असेल तर ते लायबिलिटी ठरतं. त्याच प्रकारे कार, गॅजेट्स, लक्झरी आयटम्स हे सगळं लायबिलिटीज आहेत, पण आपण त्यांना अचिव्हमेंट समजतो. याच बाबतीतला आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे पेशन्स आणि लॉंग टर्मची विचारसरणी. मिडल क्लास लोकांना क्विक रिझल्ट हवे असतात. लवकर पैसा वाटला पाहिजे. या घाईत ते चुकीचे डिसिजन्स घेतात किंवा मग इन्व्हेस्टमेंटच करत नाहीत. पण वेल्थ बिल्डअप करायला वेळ लागतो. त्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. SIP, लॉंग टर्म स्टॉक्स, बिझनेस ग्रोथ या सगळ्या गोष्टी पेशन्सवर चालतात. आता रियालिटी थोडी कटू आहे पण खरी आहे. मिडल क्लास लोकांना फायनान्शियल फ्रीडम पेक्षा स्टॅबिलिटी जास्त आवडते. ते कम्फर्टेबल झोन मध्ये राहायला पसंत करतात. रिस्क घेऊन अनकम्फर्टेबल होण्यापेक्षा सेफ राहणं त्यांना जास्तीचं योग्य वाटतं. पण हाच कम्फर्ट झोन त्यांना ऍव्हरेज आणि मध्यमवर्गीय वर्गात अडकून ठेवतो. याचा अर्थ असा नाही की मिडल क्लास माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. होऊ शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी बदलायला लागतात. त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला लागतो तो विचार करण्याची पद्धत. मिडल क्लास माइंडसेट आपल्याला सेफ राहा, स्टेडी राहा असं सांगतो, पण रिच माइंडसेट वेगळा असतो. तो विचार करतो कसं ग्रो करायचं आणि पैसा माझ्यासाठी कसा काम करेल. इथे फोकस फक्त अर्निंगवर नसतो तर वेल्थ बिल्डिंगवर असतो. श्रीमंत होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे इन्कमच्या एकाच सोर्सवर डिपेंड राहणं थांबवणं. जॉब असणं चुकीचं नाही, पण जॉबवर आयुष्यभर अवलंबून राहणं ही लिमिटेशन आहे. साईड इन्कम, बिझनेस, फ्रीलान्सिंग, इन्व्हेस्टिंग अशा अनेक मार्गांनी पैसे येणं सुरू झालं की फायनान्शियल ग्रोथ वेगानं व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला हे सगळं छोटं असू शकतं, पण त्यात सातत्य ठेवलं तर ते मोठं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. खर्च केल्यानंतर जे उरतं ते इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आधी इन्व्हेस्टमेंट काढून ठेवणं आणि मग उरलेल्या पैशात जगणं, हा साधा बदल खूप मोठा फरक करतो. SIP, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, बिझनेस यात शिस्त आणि संयम खूप महत्वाची असते. इथं ओव्हरनाईट सक्सेस मिळत नाही, पण जास्त काळात कंपाऊंड इफेक्ट जबरदस्त काम करतो. त्यासोबत आपल्यासारख्या माणसांना रिस्क बद्दलची भीती कमी करणं ही सुद्धा मंडळी खूप गरजेची गोष्ट आहे. रिस्क म्हणजे जुगार नाही, तर कॅल्क्युलेटेड डिसिजन्स आहे. नॉलेज घेतलं, मार्केट समजून घेतलं तर रिस्क मॅनेज करता येते. श्रीमंत लोक ब्लाइंड रिस्क घेत नाहीत, ते इन्फॉर्म्ड रिस्क घेतात. मिडल क्लास लोक मात्र या भीतीमुळे सुरुवातच करत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज गमावतात. त्याचबरोबर स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणंही खूप गरजेचं आहे. स्किल्स वाढवणं, फायनान्शियल नॉलेज घेणं, मार्केट ट्रेंड समजून घेणं ही आपली गोष्ट अर्निंग कॅपॅसिटी वाढवतं. जितका आपण शिकतो तितक्या नवीन संधी आपल्या समोर उघडतात. आणखी एक पॉवरफुल बदल म्हणजेच कंपॅरिझन थांबवणं. त्यांच्याकडे काय आहे यापेक्षा मी काय बिल्ड करतोय यावर फोकस केल्यावरच खरी प्रोग्रेस सुरू होते. शो ऑफ साठी खर्च करण्यापेक्षा लॉंग टर्म वेल्थ साठी डिसिजन्स घेणं, हा फरक श्रीमंत माइंडसेट आणि मिडल क्लास माइंडसेट मध्ये स्पष्ट दिसतो. आणि शेवटी पेशन्स. श्रीमंत होणं म्हणजे रात्रीतली जादू नाही आहे, ती एक प्रोसेस आहे. डिसिप्लिन सेव्हिंग्स, स्मार्ट इन्व्हेस्टिंग, कॅल्क्युलेटेड रिस्क आणि सातत्यपूर्ण ग्रोथची. जो माणूस हा प्रोसेस समजून घेतो आणि त्यात कन्सिस्टंट राहतो तो हळूहळू फायनान्शियल फ्रीडम कडे जातो. थोडक्यात सांगायचं तर रिच होण्यासाठी बाहेरचं काय बदलण्यापेक्षा आधी आतला विचार बदलावा लागतो. कारण गेम पैशांचा नसतो, गेम हा माइंडसेटचा असतो. आणि एकदा का माइंडसेट बदलला की पैसा हा फक्त त्याचा रिझल्ट बनतो. बाकी मंडळी, या श्रीमंत होण्यामागच्या प्रोसेस मागे तुमची काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.